तर नागपूरच्या महापौरांना पहिल्यांदाच अधिकृत सरकारी निवासस्थान आता मिळणार आहे। नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये बंगल्यावर महापौर नीता ठाकरेंच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। 3 बेडरूम, किचन, डायनिंग हॉल आणि 2 वेटिंग रूम्स असलेल्या या बंगल्याचं सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। तर 7 दशकांपूर्वी महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच महापौर या सरकारी निवासस्थानामधून कारभार पाहणार आहेत आणि पुढील आठवड्यात महापौर बंगल्यामध्ये त्या स्थलांतरित होतील। महानगरपालिकेच्या महापौरांना आता त्यांचा स्वतःचा हक्काचा सरकारी असा हा बंगला मिळणार आहे। आपण पाहू शकतो की नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरामधील हा बंगला आहे। या बंगल्यावर जे आहे ते नीता राजेंद्र ठाकरे महापौर नागपूर यांच्या नावाची आता अधिकृत पाटी लागलेली आहे। हा सिव्हिल लाईन मधला जो बंगला आहे तो आनंदनगर सीके नायडू रोड इथे 28/11 असा याचा ऍड्रेस आहे आणि याला राजगृह म्हणून ओळखलं जातं। महापौर निवास आता याचा नवीन पत्ता असणार आहे। नागपूर महानगरपालिकेला जवळपास 70 वर्षाहून अधिकचा काळ उलटलेला आहे, मात्र महानगरपालिकेच्या महापौरांना स्वतःचा असा हक्काचा बंगला नव्हता, त्यामुळे त्यांचं जे कामकाज होतं ते त्यांना घरून किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयातूनच चालवावं लागायचं। मात्र आता जो आहे तो आता हा सरकारी बंगला त्यांना मिळणार आहे आणि या बंगल्याचं सध्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे। 3 बेडरूम, किचन, बंगला हॉल, डायनिंग हॉल, त्याचबरोबर 2 वेटिंग रूम असा हा विस्तीर्ण असलेला बंगला आता महापौरांचा अधिकृत बंगला असणार आहे। महापौर पुढल्या आठवड्यात या बंगल्यात शिफ्ट होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र जो बंगल्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे आणि या बंगल्याची मागणी जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आलेली होती, कारण इथे यापूर्वी जो होता तो मेट्रोचं ऑफिस होतं, मेट्रोचं कार्यालय होतं। मात्र मेट्रोचं कार्यालय स्वतः त्यांचं एक प्रशस्त अशा ठिकाणी बनल्यानंतर हा बंगला असा रिकामाच पडलेला होता आणि आता या बंगल्याचा वापर नागपूर महानगरपालिकेच्या 55व्या महापौर म्हणून नीता ठाकरे इथे आपल्या वास्तव्यास येणार आहेत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।